याकरता सुद्धा अनेक बाबीवर आपण प्रकाश टाकला। त्या सर्वांबद्दल आपली जागरूकता जी आपण दाखवली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद। अण्णासाहेब फुनगे, गीतांजली कोळी, दत्तात्रय दरेकर, अशोक मानकर, श्याम सोनकुसरे, संजय कांडेलकर, नारायण कोळी, अनेकांनी, प्रल्हाद सोनवणे, सुरेश नन्नावरे, वसंत कोळी, ऋषिकेश माने मॅडम, राव कोळी, सुरेश वानखडे, भगवान तायडे, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ज्या अडचणी समाजामध्ये काम करत असताना आढळल्या, विशेषतः जात प्रमाणपत्र आणि त्याची वैधता प्रमाणपत्र या संदर्भात, त्याबद्दल त्यांनी आपले मौलिक मत या ठिकाणी मांडले। प्रत्येकाला अनेक गोष्टींचा छळा लावायचा असतो। चळवळीमध्ये काम करत असताना जे सर्वसमावेशक असते ते निश्चितपणानं आपण घेऊन जातो, परंतु त्याही पलीकडे जे काही वैयक्तिक प्रश्न असतात ते मात्र जिथल्या तिथंच राहतात आणि मग अशा गुगल मीटमधून त्याची चर्चा होताना आपल्याला दिसते। खरं म्हणजे असे प्रश्न आपण केव्हाही, कधी, कुठेही विचारू शकता आणि त्यामधून मार्ग काढू शकता। आजच्या या गुगल मीटच्या संदर्भात काही प्रश्न या ठिकाणी मांडले गेले। विशेषतः जे हरदास कमिटी आहे, इतर लोक आपण काम करत असताना आपलं लक्ष विचलित करतात, अशी भावना काहींनी व्यक्त केली। तेव्हा मला एवढंच सांगायचं आहे की अनेक प्रश्न, अनेक समस्या, त्यामधून मार्ग काढण्याचे अनेक मार्ग जरी असले तरी आपण आपल्या विचारावर, आपल्या वाटचालीवर ठाम असलं पाहिजे। कोण सोबत येते, कोण सोबत येत नाही, सगळ्यांना तसं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन आपण कामं केली पाहिजे। प्रत्यक्षामध्ये असं घडताना कुठेही दिसत नाही, कुठल्याही समाजात दिसत नाही। प्रत्येकाला स्वतःचं मत आहे, प्रत्येकाचे स्वतःचे अंदाज आहेत, प्रत्येकाला स्वतःची वाटचाल आहे, प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे काही निर्णय होतील याकरता त्या पद्धतीनं काम करावं असं वाटते आणि त्यामध्ये गैर असं काही नाही। तेव्हा तो फार अट्टहास न धरता जे आले त्यांच्यासह आणि जे नसतील त्यांच्याशिवाय अशा पद्धतीनं सामाजिक चळवळीची वाटचाल आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, तरच आपण योग्य स्थळी काही जे काही 29/12/22 जिआरचा उल्लेख अनेकांनी त्यांच्या बोलण्यातून केला, तो 29/10/22चा जिआरच मुळात तुमच्या सगळ्यांच्या संघशक्तीतून, सगळ्यांच्या संघर्षातून, सगळ्यांच्या उठावातून, राज्यभर झालेल्या उठावातून आणि जागृतीतून हा 19/12/22चा जिआर या ठिकाणी शासनानं काढला। त्यामध्ये त्रुटी अनेक आहेत ही मलाही मान्य आहे। आपल्या इच्छेप्रमाणे त्यामध्ये सगळं काही नाही आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्या दुरुस्त्या करायसाठी सुद्धा संघर्ष अशा पद्धतीनं आपल्याला हा रेटा भविष्यात सुद्धा सुरू ठेवावा लागेल। हा रेटा जर आपण भविष्यातही सुरू ठेवलं तर मला खात्री आहे की अडचण राहणार नाही, कुठल्या समस्या राहणार नाही। जिथं सरसकट सगळ्यांना घरी पाठवा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी होती, विभागाची होती। आवाज येत नाही? मला तर फार जास्त येऊन राहिला, म्हणजे मी कमी करायचं कोणाला येतो, कोणाला येतो बा। तर अशा पद्धतीनं 19/12/22चा जिआर असेल, 14/12/22चा जिआर असेल, त्याच्यामधून जे काही आपल्या पदरात पडलं ते खरं म्हणजे काही फार मोठी बाब आहे असं मला स्वतःला वाटत नाही। पहिल्यांदा प्रश्न निर्माण करायचे, पहिल्यांदा अडचणी निर्माण करायच्या आणि नंतर मात्र त्यामधून आम्ही मार्ग काढतो अशा पद्धतीनं दाखवायचं। परंतु जिथं सेवा कायम राहणं आवश्यक होतं त्या ठिकाणी जे मिळालेला रिलीफ आहे तो सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा होता। परंतु दुसरी बाब आपण पाहतो आहे की अशा पद्धतीनं रिलीफ मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामसूम झालेला आपल्याला दिसतो। नोकरी वाचली म्हणजे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही,
अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी अनेक जण घेताना दिसत आहे। वास्तविकता अशी आहे की ज्यांना यापासून बेनिफिट मिळाले, ज्यांच्या सेवा कायम झाल्या किंवा सेवेतून कमी होण्याचं टळलं, त्यांनी कमीत कमी ह्या प्रश्न जीवघेणा समजून त्या दृष्टीनं संघर्ष करावा, त्या दृष्टीनं प्रयत्न करावे, त्या दृष्टीनं कामाला लागावं। जेवढं आपल्या परीनं होईल तेवढं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करावा। सोबत जेवढ्यांना घेता येईल तेवढ्यांना सोबत घ्यावं। काहीच होत नसेल तर जागृती करण्याचं काम करावं। परंतु हे होताना काही या ठिकाणी दिसत नाही। आज वेगवेगळ्या पद्धतीनं जे या ठिकाणी अडचणी आणि समस्या आपल्या डोळ्यासमोर येत आहे, त्यामधून मार्ग हा निघालाच पाहिजे ही वस्तुस्थिती आहे। आणि तो निघावा याकरता आपला सर्व स्तरावर, सर्व आघाड्यावर संघर्ष हा सातत्यानं सुरू आहे। जिथं जिथं आंदोलनं झाली, प्रयत्न झाले, संघर्ष झाला, त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट मिळत आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्या ठिकाणी काही करायला आपण तयार नाही आणि नुसतंच बोंब मारायची भूमिका घेतो, त्या ठिकाणी मात्र आपल्या पदरात काही पडलेलं नाही। शेवटी संघर्ष करून सगळंच मिळते असंही नाही। केलेला संघर्ष योग्य दिशेनं आहे का? केलेला संघर्ष हा योग्य मार्गानं आहे का? केलेला संघर्ष या नियमाला धरून आहे का? केलेला संघर्ष हा या ठिकाणी त्याची वाटचाल योग्य रीतीनं आहे का? या सगळ्या बाबीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आणि त्या ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी आपल्या पदरात त्याची फलश्रुती होताना दिसते आहे। आज आपण या ठिकाणच्या GRवर जे वनवासी आश्रमशाळा आहे, वनवासी संघटना आहे, त्या संघटनेनं तो रद्द करण्यासाठी जी औरंगाबाद हायकोर्टामध्ये केस दाखल केली, दुसरीकडे नागपूर हायकोर्टामध्ये या ठिकाणच्या आपोट संघटनेनं या ठिकाणी केस दाखल केली। या सगळ्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी या राज्यातले नामवंत वकील आपल्या बाजूनं पीठ करण्याकरता त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि प्रत्यक्षामध्ये एक्स पार्टी स्टे काही त्यांना मिळाली नाही, हे तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। केस सुरू होईल, त्यांचे जे मुद्दे आहेत त्याला नियमानुसार, कायद्यानुसार उत्तरं दिल्या जातील। ॲडव्होकेट येरवार, सिनियर ॲडव्होकेट देशमुख साहेब दोघेही आपापल्या परीनं निश्चितपणानं प्रयत्न करतील, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि काही केसेस कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात, काही केसेस आपल्या क्लेमच्या संदर्भात आपण नागपूर हायकोर्टामध्ये सुद्धा टाकलेल्या आहेत, त्यासुद्धा पुढे मागं बोर्डवर येऊ शकतात। तर अनेक मार्गावर आपण हे सगळं करतो, परंतु हे करत असताना आपण हातावर हात देऊन बसलेलो नाही। आपण जे शक्य असेल, जे करणं आवश्यक असेल ते करण्याची भूमिका निश्चितपणानं या ठिकाणी घेतो। मग ते राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, जनजागृतीच्या दृष्टीनं असेल, रस्त्यावरची लढाई असेल किंवा मंत्रालयावरची लढाई असेल, या सगळ्या आघाड्यांवर आपण आपल्या परीनं प्रयत्न करतो। संपूर्ण महाराष्ट्र त्याला साथ देतो। परंतु तरीसुद्धा काही लोकांना असं वाटते की यांचा मार्ग योग्य नाही। आम्ही जर सुप्रीम कोर्टात गेलो तर एका दिवसात ते आणू शकतो, हायकोर्टात गेलो तर तात्काळ आपल्याला रिलीफ मिळू शकतो, या मताची काही मंडळी आहे। काही मंडळी जुने सेन्ससचे पुरावे, रिपोर्ट, जनगणना अहवाल, जुन्या जे संदर्भ आहे जनगणनेच्या संदर्भात, ट्राईबच्या संदर्भात, ते संकलित करून, ते समोर करून चुकीच्या पद्धतीनं ट्रीट करायचा प्रयत्न करतात की हे असं जर आहे तर मग हे एवढे आमदार बोगस आहेत, एवढे खासदार बोगस आहेत, त्यांनी राजीनामे दिले पाहिजे, नाही तर आम्हाला खरं म्हटलं पाहिजे। आता ह्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तथ्य किती आहे, तात्काळ जे होणाऱ्या गोष्टी आहेत, करमणूक किती आहे, हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो। त्याच्यामुळे कोण काय करतो, कोण काय नाही करत, चुकीचं करतो की बरोबर करतो, हे कार्यकर्त्यांनी सुद्धा तो विषय समजून घेणं अगत्याचं आहे। या ठिकाणचं माडा मिनिमंडाचा संदर्भ असेल, पेसा कायद्याचा संदर्भ असेल, प्राध्यापक बसवंत पाटलांनी या ठिकाणी त्याचा उहापोह केला। केंद्र सरकार, राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत जी अटॅचमेंट ट्रायबलच्या डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणच्या शासनाची आहे, जे प्रयत्न आहेत त्याकरता सातत्यानं संघर्ष
हा आपला सुरू आहे. प्रत्येक गोष्ट चव्हाट्यावर उभं राहूनच बोललं पाहिजे असंही नाही, परंतु या ठिकाणी त्याचे दृश्य परिणामसुद्धा अनेक क्षेत्रात मिळत आहेत. परंतु ज्याच्या आधारावर हे वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्याला मिळणार आहे ते कास्ट सर्टिफिकेट आणि त्याची वैधता ह्या मात्र जाणीवपूर्वक हेतुपरस्थ या ठिकाणच्या राज्यकर्त्याच्या आशीर्वादाने या ठिकाणच्या आपल्या नाकर्तेपणामुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाही ही वस्तुस्थिती आहे. अत्यंत जबाबदारीनं मी बोलतो. जेवढं राज्यकर्त्यांचं त्यामध्ये योगदान आहे तेवढंच आपलंसुद्धा नाकर्तेपण त्यामध्ये महत्त्वाचं आहे. ज्यांना आम्ही निवडून दिलं, मतं दिली, गावच्या गल्लीपासून या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत, दिल्लीच्या लोकसभेपर्यंत पाठवलं, नेमकं त्याच माणसांनी या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये तक्रारी केल्या. अनेक सभांमध्ये मी त्यांच्या पत्रासह त्यांना उघडं पाडण्याचं काम केलं, परंतु तेवढ्याने काही होणार नाही. तेवढ्याने काही हा प्रश्न सुटेल असं नाही. ह्या प्रवृत्ती आहेत समाजामध्ये आणि या प्रवृत्ती सातत्यानं कायम राहतात. आपल्याला सपोर्ट करणारा एक असेल तर विरोध करणारे 99 असतील ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. काही समोर करतील, काही लपून छपून करतील, परंतु या कशाचाही भाव न करता आपल्याला जे योग्य वाटते ते करण्याची भूमिका आणि सातत्य हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि दुसरं असं की कार्यकर्त्यांना वाटते मनापासून की बाबा ही सगळी माणसं काम करणारी आहे, समाजामध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे, वजन आहे, ही सगळी एकत्र आली तर लवकर प्रश्न सुटेल. आता एकत्र न्यायला अडचण काय? माझ्याकडून तर काही अडचण नाही, परंतु प्रत्येकाची भावना मात्र अशी आहे की एकत्र आले पाहिजे, परंतु एकत्र येत नसतात. तसं असतं तर दर 6 महिन्यात महाराष्ट्रात एवढे मोठमोठे पक्ष फुटले नसते. स्वार्थ तिथं आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे ज्यांना खूप मिळालं, ज्यांना हात भरभरून ज्यांनी या महाराष्ट्राची लूट केली त्या माणसांचंसुद्धा समाधान नाही. तीसुद्धा सत्तेकरता आणि सगळं मला मिळालं पाहिजे याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रुपिझम करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळं होण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रयुक्त्या करतात, हे आपल्याला माहीत आहे. आणि शेवटी कोळी समाज काही या समाजाच्या बाहेर जे समाजाच्या केंद्रस्थानी होते तेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत झिरपते. या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या केंद्रस्थानी काय होते हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याची कळत न कळत त्या फुटीरतेची बीजं ही गावच्या गल्लीपर्यंतसुद्धा पोचतात. त्याच्यामुळे त्या विषयात तुम्ही फार डोक्याला ताण देण्याचं काम कृपा करून करू नका. माझी शक्ती, मी काय करू शकतो, काय योगदान देऊ शकतो, त्या दृष्टीनं मी काय प्रयत्न करू शकतो ते करण्याची भूमिका मात्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून अंतःकरणापासून घेतली पाहिजे. आणि ती घेण्याची भूमिका बऱ्यापैकी आज मला दिसते. पूर्ण मी म्हणणार नाही, पण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आज गडचिरोलीपासून तर त्या ठिकाणी रत्नागिरीपर्यंत, सिंधुदुर्गपर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यातला कार्यकर्ता या घेताना आपल्याला दिसतो आहे. याचे दृश्य परिणाम आपण पाहतो. तरीसुद्धा काही लोकांना असं वाटतं की नाही हे चुकीचं आहे, त्यापेक्षा आपण चांगलं घेऊ शकतो तर करू द्या. मी सुरुवातीलाच सांगितलं की जे येतील ते आपले, न येतील त्याच्याशिवाय अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तरच तुम्ही काम करू शकाल, अन्यथा हे तुम्ही काम करण्याची मुळीच शक्यता नाही. आज या सगळ्या प्रश्नावर चर्चा होत असताना आज जो आपल्यासमोर गंभीर प्रश्न आहे तो कास्ट सर्टिफिकेटचा. नोकऱ्या फार तर 1% लोकांकडे असतील. मला तर असं वाटतं की त्यासुद्धा 1% नाही आहेत, त्यापेक्षासुद्धा कमी आहे. आणि तेही आपण अधिसंख्य पदावर त्यामधल्या बहुसंख्य टाकल्यात. खरं म्हणजे हा अन्यायच आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा 99% समूह समाजामधला घटक आज रस्त्यावर आहे, त्याच्या पदरात काहीही पडलेलं नाही. याचीसुद्धा जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आज ज्यांना कळते ते तोंड उघडायला तयार नाहीत, ज्यांना कळत नाही ते चौरस्त्यावर येऊन बळबळ करायचे थांबत नाहीत. असं सगळं दुष्टचक्र या महाराष्ट्रात सुरू आहे. ज्यांना कळते म्हणूनच ते संख्येनं कमी असतील त्या सगळ्यांनी या प्रश्नाकरता एकत्र येऊन, एक संघ येऊन, किंवा जे शक्य असेल तेवढं एक संघ होऊन या ठिकाणी या सगळ्या जीवघेण्या प्रश्नाच्या विरोधामध्ये त्याच्या सोडवणुकीसाठी एकत्र आलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. ते जोपर्यंत आम्ही येणार नाही तोपर्यंत कुठलंही आपल्या पदरामध्ये पडणार नाही. आज आम्ही जर संघर्ष करू शकलो तर पुढच्या पिढीला काही मिळेल.
नोकरदारांची एक पिढी होती, त्यांची सर्व्हिस सुरक्षित झाली, रिटायरमेंटपर्यंत सुरक्षित सेवा झाली, त्यांचं टार्गेट संपलं अशासारखं जर ते वागत असतील तर त्यांच्याच घरामध्ये येणारी पुढची पिढी त्यांच्या वाट्याला मात्र काही पडणार नाही. ते पडलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटते. ते थांबता कामा नये, ते त्याच पद्धतीनं अबाधितपणे सुरू राहिलं पाहिजे सगळ्यांनाच वाटते. मग हे घटनादत्त अधिकार असताना सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर आपलं काही त्यामध्ये योगदान असलं पाहिजे की नाही याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि ते योगदान देण्याकरता तन्मन धनानं जे काही शक्य असेल त्या पद्धतीनं संघर्ष केला पाहिजे. आज हा संघर्ष मी या महाराष्ट्रामध्ये 40-50 वर्षापासून बघतो. 1976चा SC/ST अमेंडमेंट ॲक्ट कायदा क्रमांक 108 1976 अस्तित्वात आला. पार्लमेंटनं आपल्याला सवलती दिल्या. विस्तारित क्षेत्रातल्या आदिवासींना सुद्धा या ठिकाणी तुम्ही ट्रायबल आहे पण तुम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही इन्क्लूड करतो, त्याच्या सवलती तुम्हाला मिळतील अशा पद्धतीचं ते अभिवचन या कायद्याद्वारे पार्लमेंटनं दिलं. आज आमच्या अज्ञानामुळे, आमच्या असंघटितपणामुळे हे तुम्हाला मिळताना महाराष्ट्रात दिसत नाही. एका जिल्ह्यामध्ये संघर्ष केला तर दिसतो, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये संघर्ष होत असताना ते मिळत नाही किंवा चुकीचा संघर्ष होताना आपल्याला दिसतो. हे असं चित्र जे आहे हे चित्र खरं म्हणजे आपल्याही कुठंतरी फुटीरतेमुळे या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हे सुद्धा वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आहे तो संघर्ष एक संघपणे एकत्रितपणे मला असं वाटतं की कार्यकर्ते या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना योग्य अयोग्य नक्कीच कळते, तेव्हा त्यांनी त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. राजकारण आणि समाजकारण याची गल्लत करता कामा नये. ही गल्लत जर तुम्ही करायला लागला तर तुमच्या हातात काही पडणार नाही. समाजकारणातून राजकारण की राजकारणातून समाजकारण मी अनेक मीटमध्ये सभांमध्ये सांगितलं की पहिले आणि सुरुवातीला फक्त समाजकारणच असू शकते. राजकारण हे त्या अनुषंगानं आलेलं एक ऑफशूट असू शकते, याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे जी माणसं राजकारणाचा विचार करतात ते समाजकारण करू शकत नाही, परंतु जे निखळ समाजकारणाचा विचार करतात ते मात्र समाजकारणातही यशस्वी झाल्याशिवाय राहते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे, त्या दृष्टीनं वाटचाल केली पाहिजे, त्या दृष्टीनं प्रश्नाच्या गांभीर्याकडे पाहून जे जे करणं शक्य असेल ते करण्याची भूमिका घेतली पाहिजे. आता नगरचं आत्ताच कोणी उदाहरण सांगत होतं, मला वाटते अण्णासाहेब असतील किंवा त्यांचे सहकारी असतील की आपण तिथं बैठक घेतली, कलेक्टरसोबत बैठक झाली, 50 लोक होते, नगरमधले कार्यकर्ते होते, त्यांच्यासमोर सगळी चर्चा झाली, तपासणी समितीचे अधिकारी होते आणि आपण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, शिव्या नाहीत दिल्या, सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली आणि त्यांच्यामध्ये असलेले अनेक गैरसमज या संदर्भातले जे शासन व्यवस्थेकडून त्यांच्या मनामध्ये टाकले गेले ते दूर करण्याचं काम आपण अत्यंत त्या ठिकाणी सक्षमपणे केलं आणि त्या अधिकाऱ्यांचा म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांचा आणि तपासणी समितीच्या प्रमुखांचा हा गैरसमज दूर झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली. जळगावमध्ये आमच्या ताईनं उपोषण केलं, धुळे नंदुरबारमध्ये जळगावमध्ये त्या उपोषण केलं. त्या दोन्ही उपोषणामध्ये आम्ही प्रयत्न केले, जिल्हाधिकाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. कलेक्टरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिले. दुसरीकडे नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा काही प्रमाणात त्या ठिकाणी प्रमाणपत्र दिलेत. काही ठिकाणी प्रमाणपत्र मिळतात, काही धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले, काही ठिकाणी मिळतात आणि काही ठिकाणी नाकारल्या जातात. ते का नाकारल्या जातात या संदर्भामध्ये चर्चा ह्या झाल्या पाहिजे. या संदर्भामध्ये विचाराची देवाणघेवाणी झाली पाहिजे. असं नाही आहे अधिकारी कुणाचाच नाही, अधिकारी तुमचाही नाही माझंही नाही, या ठिकाणच्या राज्यकर्त्यांचंही काही कायम स्वरूपात आहे असंही ना. त्यांना कायद्याने घालून दिलेल्या चौकटीत राहून काम करायचं असतील, योग्य असेल ते करण्याची भूमिका निश्चितपणानं अधिकारी घेतात. कधी आपल्याकडून काही चुका होतात, कधी त्यांच्याकडूनही काही चुका होतात, कधी त्रयस्थसुद्धा त्यावर प्रभाव टाकतात. काही आपलेच लोक एक ठराविक दिशा जी असते ती ओलांडून दुसरीकडेच तो विषय भरकटण्याचा प्रयत्न करतात. अनेक कारणं त्याच्यामध्ये असतात. आता कोणते कारणं त्यावेळेस असतील ते आज मी सांगू शकत नाही, परंतु हे सरसकट सगळ्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या अडचणी अडथळे येतील त्या दूर करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. एक गोष्ट आणखी आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की अनेक
नेते आदरणीय आहेत, सगळेच आपापल्या परीनं काम करतात, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी मान्य केली पाहिजे। या ठिकाणी आपला अनेक दिवसाचा आग्रह होता की राज्यामधल्या आदिवासी कोळी समाजाला सुलभतेनं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, त्याची वैधता मिळाली पाहिजे। शासनानं सुद्धा तो विषय गांभीर्यानं घेतला, जे गांभीर्यानं घेतलं ते गांभीर्यानं घेतलं, मान्य केलं पाहिजे। आणि शासनानं एक कमिटी या ठिकाणी नियुक्त केली, न्यायमूर्ती हरदास यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी या राज्यामध्ये काम करायला करू लागली आणि या समाजाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी कशी सुलभतेने देता येईल याकरता विचारविनिमय करून, याकरता अनेक डॉक्युमेंट्स, अनेक निवेदनं स्वीकारून आणि एक शिफारसी शासनाला त्यांनी द्यायच्या, असं त्या कमिटीचं कार्यक्षेत्र होतं। मग आपली भावना अशी होती की आपली माणसं त्याच्यामध्ये असली पाहिजे, बरोबर आहे ना, प्रश्न आमचा आहे तर मग माणसंही आपलीच असली पाहिजे। शासनानं न्यायमूर्ती हरदास यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी नेमली त्यामध्ये 2 आपल्या समाजाचे आणि एक या ठिकाणी ॲडव्होकेट जे समाजाच्या अनेक केसेस ज्यांनी लढवल्या, म्हणजे तिन्ही माणसं आपलीच असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, ती नेमली। हरदास कमिटीच्या शिफारसीचा अहवाल या ठिकाणी समोर आला आणि आश्चर्य सगळ्या महाराष्ट्राला झालं की त्या शिफारसीमध्ये काय होतं। शिफारसीमध्ये कास्ट सर्टिफिकेट सुलभतेनं मिळालं पाहिजे याबद्दल चकार शब्दही नाही। कमिटीनं दिलेल्या हरदास कमिटीच्या अहवालामध्ये या ठिकाणी वैधता सुलभतेनं मिळाली पाहिजे याबद्दल सुद्धा काहीही नाही। उलट पक्षी मिळालेली व्हॅलिडिटी पुन्हा तपासण्याचे अधिकार जे त्यापूर्वी नव्हते ते अधिकार या ठिकाणी तपासणी समितीला देण्याचं काम किंवा ते देण्याचं महापाप या ठिकाणी आपल्याच समितीतील लोकांनी केलं। आता काय म्हणायचं या लोकांना, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे। एकीकडे तुम्ही रात्रंदिवस संघर्ष करून हिताचं समाजाच्या पदरात पाडायचं आणि दुसरीकडे कुठले तरी उपटसुंब त्यामध्ये जाऊन आम्ही समाजाचे नेते आहोत असं भासून आणि प्रसंगी 2-4 दलालसोबत फिरून आम्हीच कसे समाजाचे नेते आहेत असं मिरवायचं आणि संधी मिळताच आपल्याच विरोधामध्ये त्या ठिकाणी शासनाला शिफारसी करायची। कुटवाळ म्हणून एक कुटुंब आहे नांदेडमध्ये, 6-8 व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांच्या कुटुंबात मिळालेल्या होत्या, त्यालाही अनेक वर्ष झाली। त्याचे काय लाभ घेतले ते त्यांना माहीत, परंतु त्याच्या तक्रारी झाल्या, हे बोगस आहे, हे पुन्हा तपासली पाहिजे। आणि आधार काय, आधार तोच की जो न्यायमूर्ती हरदासच्या समितीनं शिफारसी केल्यामुळे मिळालेला अधिकार होता पुनर्तपासणीचा, त्याचा वापर करून त्याच्या सगळ्या व्हॅलिडिटी या ठिकाणी रद्द करण्यात। हे मी एक नमुन्यादाखल सांगितलं, परंतु उद्या आपल्या नाकर्तेपणामुळे ज्यांना न्याय मिळाला त्यांचा सुद्धा न्याय हिरावून घेण्याचं महापाप या ठिकाणचे राज्यकर्ते करतील। आपला रोष राज्यकर्त्यांच्यावर राहील, परंतु राज्यकर्त्यांनी जे आपल्या इच्छेप्रमाणे प्रतिनिधी किंवा सदस्य त्यामध्ये दिले होते त्या सदस्यांनी घाण केली हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही। आणि म्हणून मग अशा लोकांना थोडं दूर ठेवलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। बाकी योग्य काम करत असेल तर आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या मागे जायला आणि सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायला काही अडचण नाही। मला तर कुणाच्याही सोबत काम करायला काहीच अडचण वाटत नाही। उलट कुणी झेंडा घ्यावा, आम्ही त्यांचा जय जयकार करायला तयार आहोत, परंतु झेंडा घेणाऱ्यांनी सुद्धा त्या विषयाच्या तेवढ्याच सखोलतेत जाऊन हा अभ्यास करणं अगत्याचं आहे। आज त्याचे दुष्परिणाम पूर्ण महाराष्ट्र बघतो आहे। एक संधी होती, कास्ट सर्टिफिकेट सुलभ रीतीनं मिळायची आणि व्हॅलिडिटी सुलभ रीतीनं मिळायच्या शिफारसी या ठिकाणी शासनाला करण्याची समिती हरदास कमिटीच्या निमित्तानं या ठिकाणच्या आदिवासी कोळ्याला मिळाली होती, की आपल्या नाकर्तेपणामुळे आपण तुळवली। अनेक सभांमधून जळगावमधल्या असतील, या ठिकाणच्या इतरही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणच्या सामाजिक सभा असतील, त्यामध्ये आपण निषेधसुद्धा या सगळ्या प्रकरणाचा केलेला आहे। काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटून मी सांगितलं, तुम्ही काय नवीन द्यायचं ते द्या, त्याचं आम्ही स्वागतच करू, आमच्या मागण्या तुम्हाला माहीत आहे, आम्ही वारंवार त्या करतो। परंतु हरदास समिती नियुक्त करून जे आमच्यावर अन्याय तुम्ही करतात, ज्यांना न्याय मिळालेला त्यांच्यावर अन्याय करण्याची भूमिका घेताय, आमच्याच महाभागांच्या शिफारसीवर करतात, किमान त्याला तरी स्टे द्या, ते सुद्धा थांबवा। त्यांनी बघतो करतो असं केलं, प्रत्यक्षात काय होते का त्याच्यासाठी आणखी आंदोलन करावं लागते भविष्यामध्ये,
आता काय भविष्यात काय काय वाढून ठेवलं आदिवासी कोळींच्या नशिबाला ते काही आपण आज सांगू शकत नाही. तर बंधूंनो, हा संघर्ष हा असा. दुसरीकडे आपण पाहतो की सेन्ससच्या फिगर आहेत, वेगवेगळे आहे. मध्यंतरी एक टूर निघाली होती की हे जुने आकडे आहे, या आकड्यामध्ये या जिल्ह्यात एवढे आहेत, त्या जिल्ह्यात तेवढे. अरे हो, आहेत ना. सेन्सस रिपोर्टमध्ये महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळी राहतो. तो महादेव कोळी असेल, मल्हार कोळी असेल, टोपरे कोळी असेल, ढोर कोळी असेल, या कुठल्या तरी पोट जातीचा असेल, पण तो आज शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. म्हणून त्याला शेड्यूल ट्राईबच्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजेत. हे आपली मागणी तर सुरुवातपासून बेस तोच आहे ना. बेस काय असणार आहे? आम्हाला वाटते म्हणून आम्हाला द्या असं आपण कधी म्हटलंच नाही. ह्या जर जुने जनगणनेचे अहवाल आहेत, सेन्ससचे रिपोर्ट आहेत, या ठिकाणच्या ऐतिहासिक नोंदी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याला व्हॅल्यू आहे, जे शासनानं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचं संशोधनात्मक लिखाण आहे. मग ते आर.व्ही. रसेल असतील, इन्फोवेन असतील, सिराजुल रसेल असतील, हैदराबाद स्टेट्समधले असतील, किंवा CP अँड बेररमधले असतील, किंवा या ठिकाणचा मुंबई प्रांतामधले समाजशास्त्रज्ञ असतील, या सर्वांनी जे 50-100 वर्षापूर्वी या जमातीवर संशोधन करून जे लिखाण केलं, जे संशोधकीय ग्रंथ लिहिले, ते प्रमाण तुम्ही माना, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि काही लोकांनी आता वाचले, आता तो काही आपला दोष नाही किंवा त्या ग्रंथांचा दोष नाही. लागलीच ओरड की आता हे असं आहे म्हणजे असे आपण खरे आहो, आणि मग खरे आहो म्हणून मग आपल्या भरोश्यावर जे आमदार निवडून आले ते आता तात्काळ राजीनामा देतील. बघा, विधानसभेतला वेळ हा अत्यंत अमूल्य असतो. तो वेळ केवळ स्टंटबाजीमध्ये घालवणं अत्यंत चुकीचं आहे. आणि समाजाला विचारायला काय, समाज काय, तो त्या विषयातलं ज्यांना कळतच नाही, न्याय मिळाला पाहिजे हीच फक्त निखळ भावना आहे, तो समाज आनंदानं खुश. आता हे 16 आमदार जाणार, आता हे 2 खासदार जाणार, कसे जाणार? तुम्ही स्वतःही काही विचार करा या सगळ्या गोष्टीचा. एवढा उथळपणा, एवढं काय म्हणता येईल त्याला, हवेत उडणारं स्टेटमेंट, एवढं वरपांगी स्टेटमेंट करून टाळ्या घेऊ वाचणं, इतर क्षेत्रात चालले तरी समाजाचा जिथं जीवनमरणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची मांडणी कृपा करून कुणी करू नये. मी नाव घेत नाही, सगळ्या समाजालाच माहीत आहे आणि ते कोणावर वैयक्तिक टीकाही नाही, परंतु सर्वांनी या दृष्टीनं विचार आपला केला पाहिजे. त्या 2 दिवसानंतरच आपण ते गुगल मीट घेऊन विस्ताराने या संदर्भामध्ये बोललो होतो. असं नाही आहे ते. आजसुद्धा आम्ही असं पाहतो आहोत की आपल्याही लोकांनी काही ठिकाणी आपल्या हे बदलवले. मग ते काय फक्त कोळी समाज, कोळी आदिवासीच्या कुटुंब प्रमुखानंच त्याचं स्टेटस बदललं असं नाही आहे. ही प्रवृत्ती आहे आणि ही सगळ्याच समाजामध्ये आहे. SCमध्ये आहे, STमध्ये आहे, OBCमध्ये आहे, VJNTमध्ये आहे, ही आहे, ही फॅक्ट्स आहे. तेव्हा त्या आधारावर सुद्धा काही बोलणं, चुकीचं स्टेटमेंट करणं हे गैर आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कोस्टल रिजनच्या काही ठराविक पोटजाती सोडून सगळे नाही. मला आठवते की बेंदाळकर आणि मी आमच्या नेतृत्वाखाली एक व्हॅलिडिटी ज्या पेंडिंग होत्या ठाणे तपासणीकडे, त्याकरता मोर्चा काढला आणि जवळपास 125 प्रकरणं जी पेंडिंग होते महादेव कोळींची त्या ठिकाणी व्हॅलिडिटीसाठी मुलुंड, जंजिरा या भागातली, त्यापैकी 100च्या आसपास प्रकरणं त्या मोर्चामुळे निकाली लागले. व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याचं आम्ही सगळं केलं त्या तपासणी समितीच्या प्रमुखाचं, आणि त्यांना 101 लोकांना तरी त्यामध्ये व्हॅलिडिटी मिळाली. मग कोस्टल रिजनचे लोक बोगस असतात हे तरी स्टेटमेंट बरोबर आहे का? वेगमध्ये बोलणं बरोबर नाही. त्यामधल्या काही पोटजाती ह्या ट्राईब नाही, कोळी म्हणून त्यांना ओळखतात ही वस्तुस्थिती आहे, पण त्या ट्राईब नाही. कारण त्यांचं कल्चर वेगळं आहे, त्यांचा धंदा वेगळा आहे, त्यांचा रीतिरिवाज वेगळा आहे, त्यांचा पेहराव वेगळा आहे. आदिवासीचे सण उत्सव जे आहेत महादेव कोळ्यांचे, उर्वरित महाराष्ट्रातल्या महादेव कोळ्यांचे, ते त्यांचे नाही आणि म्हणून ते तुमचे नेते होऊ शकत नाही. ही साधी बाब आहे. आता ते आहे की ब आहे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. सरसगट सगळे बोगस आहेत असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आणि आज त्या आधारावर सुद्धा माधुरी पाटीलच्या प्रकरणामध्ये आपला हक्क नाकारण्याचं काम या ठिकाणच्या तपासणी समितीनं केलं. परंतु नंतर आपलं सुदैव एवढंच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये विस्तारानं त्याबद्दल सुप्रीम कोर्टानं कॉमेंट केली आणि मग ट्रायबल कोळी कोण आणि नॉन ट्रायबल कोळी कोण, मच्छीमार कोळी वगैरे नाही म्हटलं कोर्टानं म्हटलं ट्रायबल कोळी कोण आणि नॉन ट्रायबल कोळी कोण. आणि ट्रायबल कोळ्यांच्या संदर्भामध्ये बोलताना विस्तारानं सुप्रीम कोर्टानं दिलं. आता तुम्ही ते वाचत नाही, तुम्ही ते बोलायलाही तयार नाही.
या ठिकाणी तुम्ही ते वाचन केलं पाहिजे, विशेषतः कार्यकर्त्यांनी ते बोललं पाहिजे, त्या आधारावर आपली मागणी रेटली पाहिजे, अधिकाऱ्यांना ते समजून सांगितलं पाहिजे. कारण अधिकाऱ्याच्या डोक्यात एकच आहे की माधुरी पाटीलला सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आणि सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल या देशामधला सर्वोच्च निकाल. सुप्रीम कोर्टानं जे म्हटलं ती काळ्या दगडावरची रेघ, यस, ही जर वस्तुस्थिती आहे तर आपण सुद्धा त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याचा अभ्यास करून हे संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी ते मांडण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, एवढंच मला या संदर्भात म्हणायचं आहे. तेव्हा आज जे वेगवेगळ्या पद्धतीनं राज्यामध्ये सुरू आहे, जो संघर्ष सुरू आहे, ज्यांना यामधून फक्त चमकोगिरी करायची आहे असंही एक वर्ग आहे, नाही असं नाही, मलाही माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे. एक वर्ग असा आहे की त्यांना तुमच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही, पण या प्रश्नाशी तुमच्या भावना जुळलेल्या आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही बोललो तर तुम्ही लोक तात्काळ आमच्यावर विश्वास ठेवता, आमच्या मागे फिरायला लागता आणि म्हणून राजकारणी माणसं त्या दृष्टीनं बोलायला लागतात. प्रत्यक्षामध्ये थातूरमातूर विधानसभेमध्ये काही मांडण्याचा प्रयत्न करतात आणि जे मांडलेलं आहे ते पूर्ण समाजामध्ये फिरवतात की बघा मी कसं तुमच्यासाठी हे केलं. अरे तिथं तर मिळालेलं आहे ना, या ठिकाणच्या पार्लमेंटनं आम्हाला दिलेलं आहे 1976मध्ये. त्यानंतर महाराष्ट्र शासनानं सुद्धा 77 त्याची अंमलबजावणी या ठिकाणी केलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तो महादेव कोळी असेल, मल्हार कोळी असेल, टोपरे कोळी असेल, ढोर कोळी असेल तर त्याला शेड्यूल ट्राईबच्या सवलती आजपासून तुम्हाला पूर्ण राज्यात तो कुठेही राहत असेल तर दिल्या पाहिजे. तेव्हा परत राज्य सरकारकडे आपण काय मागतो? राज्य सरकारकडे एवढंच मागतो की जे घटनेनं आम्हाला दिलेलं आहे ते आमच्यापर्यंत तुमचे अधिकारी मिळू देत नाहीत, तुमचे अधिकारी मिळू देत नाहीत, कारण आम्हाला पिण्याचं पाणी इथं उपलब्ध नाही आणि तुमचे अधिकारी मात्र माधुरी पाटीलमध्ये असं म्हटलेलं आहे अशा पद्धतीनं अकलेचे तारे तोडतात, हे चुकीचं आहे. या ठिकाणी मच्छीमार व्यवसायाशी आमचा कवडीचाही संबंध नाही, हे आपण सगळं समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की सहकार्य राज्यामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तर त्याचं सहकार्य आपल्या हितासाठी, आपल्या योग्य प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी घेणं गैर आहे असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा अगदी डेडलाईन नका आखू या सगळ्यामध्ये की नाही नाही हे आमचे नाही, हे नको, मग ती आमची नाही, तेही नको, तुमचं कोणीच नाही, मग कसं करणार? तेव्हा जे त्या ठिकाणी आमचा योग्य रीतीनं प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता प्रयत्न करतील ते आमचे असतील, त्यांचं सहकार्य आम्ही घेऊ, त्यांच्या पाठीमागं आम्ही जाऊ, त्यांना बळ देण्याचं काम करू. ही भूमिका निश्चितपणानं या ठिकाणचा कार्यकर्ता कोळी महासंघाचा असेल किंवा आदिवासी संघर्ष समितीचा असेल भविष्यात ठेवीत आणि त्यामधून योग्य ते पदरात पाळून घेण्याचं काम करेल. परंतु मला असं वाटते की प्रश्नाचा उहापोह या ठिकाणी बराच झाला. 14-12 अनेक त्रुटी आहेत. बऱ्याचशा त्रुटी अशा आहेत की कायद्यामध्ये त्या GR स्पष्ट त्याच्यामध्ये असताना सुद्धा अधिकारी स्वतःचं डोकं वापरतात. मग ते अमरावतीचे अधिकारी ते डोकं वापरतील तर अकोल्याचे वापरणार नाहीत आणि बुलढाण्याचे वापरणार नाहीत तर जळगावचे परत म्हणतील की नाही ते त्याचा अर्थ असा आहे पण मला ते मंत्रालयातून समजून घ्यावं लागेल. म्हणजे ही वेळकाळूपणा आहे. ही माणसामध्ये जी एक अपप्रवृत्ती असते की काही झालं तरी माझ्या हातून न्याय कोणाला नको मिळायला, अशा वृत्तीची जी माणसं शासन व्यवस्थेमध्ये बसलेली आहेत ना, ती माणसं वठणीवर आणण्याचं काम या ठिकाणच्या कार्यकर्त्याचं आहे. कारण बरंचसं मी पाहतो की एक प्रश्न एका जिल्ह्यामध्ये सुटलेला, कुणाचा पेन्शनचा असेल, कुणाचा या ठिकाणी प्रमोशनचा असेल, कुणाचा या ठिकाणी वेगवेगळ्या सेवेमधले प्रश्न, काही रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या पैशाचा असेल, अनेक प्रश्न एका जिल्ह्यामध्ये त्रासदायक आहे, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये भेटलेले आहेत, तिसऱ्या जिल्ह्यामध्ये त्रास होतो आहे, चौथ्या जिल्ह्यामध्ये परत संघर्ष केल्यानंतर मिळतो आहे. तेव्हा त्याच्यामध्ये खरंच जर कारण नसताना संबंधित अधिकारी आपल्याला त्रास देत असतील, कारण GR काढण्याचा अधिकार या ठिकाणच्या शासन व्यवस्थेलाच आहे, या ठिकाणच्या कुठल्याही अधिकाऱ्याला नाही. तेव्हा त्यांच्यावर रोष व्यक्त करून सुद्धा काही होणार नाही. परंतु त्याच्यामध्ये आहे पण तो देत नसेल तर त्याच्याकरता संघर्ष करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी ज्या अडचणी असतील त्याचा जिल्हा स्तरावर तुम्ही कमिटी करा. समज ज्यांना या विषयामधली आहे ते लोक त्याच्यामध्ये घ्या आणि नक्कीच ठरवा की यामध्ये जर GR असं आहे
आणि बाजूच्या नगरमध्ये असं होते तर पुण्यात का होत नाही, पुण्यामध्ये होते तर रत्नागिरीत का होत नाही, हे सगळा उहापोह त्याचा करा. आणि जिथं अधिकारी मुद्दामून त्रास देत असेल त्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम आपण निश्चितपणाने या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. एवढं आजच्या प्रसंगी मी आपणा सर्वांना आश्वस्त करू इच्छितो. तेव्हा आपण सुद्धा त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, त्या पद्धतीनं संघर्ष हा केला पाहिजे. हिवाळी अधिवेशन आहे, नेहमीप्रमाणे आपल्या प्रश्नाची रील, आपल्या प्रश्नाचा व आरडाओरडा हा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शेवटी आपण या ठिकाणच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राहतो. प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांच्या समोर आपले प्रश्न मांडणं, या पलीकडे दुसरं तिसरं लोकशाहीमध्ये शॉर्टकट असू शकत नाही. तेव्हा त्या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे जी धरणे आंदोलनं करतो, आपले प्रश्न घेऊन आंदोलन करतो, यावर्षी मोठ्या प्रमाणात करू. परंतु निश्चितपणानं तुम्ही सगळ्यांची इच्छा असेल तर त्या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आंदोलन आपण करू. आपल्या जुन्यान मागण्या काय आहे, आपलं निश्चितपणानं अडचणी काय आहेत, या थोडा विस्तारानं प्रत्येकानं सांगावं. कारण गुगल मीट आहे म्हणून वैयक्तिक प्रश्न आपण मांडतो, पण ते संपलं की नंतर दुसऱ्या गुगल मीटलाच सांगतो की मी मागच्या वेळेस बोललो होतो, माझं अजूनही काही झालं नाही. मग तुम्ही काय करता? अशानं काही प्रश्न सुटत नसतो. तुमच्या जिल्ह्यामधून तशा प्रश्नाचं संकलन करा, नावानिशी करा, ते प्रश्न सेंट्रल बॉडीकडे पाठवा, तिथून आम्ही सॉर्ट आउट करू आणि ते केल्यानंतर तुम्हाला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणाने करू. पण मला आजही असं वाटते की जो प्रश्न बुलढाण्याला मांडतो तो महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांना नसतो. इतर जिल्ह्यातली एखादा कर्मचारी जो प्रश्न मांडतो तो मग अकोल्यातल्या एखाद्या कर्मचाऱ्याला नसतो. तेव्हा हे असं जी तफावत आहे, निदान ती तफावतसुद्धा आपण पहिल्यांदा शोधली पाहिजे आणि जे शक्य नसेल ते निश्चितपणानं सोडण्याची भूमिका आपण घेऊ. सगळ्या जागाडीवर बंधन न गेल्या 3-4 वर्षापासून राज्यस्तरावरती सगळे कर्मचारी एक दिलानं ते संघटितपणे या ठिकाणी या प्रश्नावर बऱ्यापैकी संघर्ष करत आहे आणि त्याचं फळसुद्धा बऱ्यापैकी त्यांना मिळालेलं आहे. परंतु पुन्हा एकदा असं होते की जिथं कामकाज आहे तिथं अडचणी आहेत. पुन्हा पुन्हा चांगल्या कामासाठी व्यत्यय आणणारी माणसं आहेत, ही शेवटी समाजाची प्रवृत्ती आहे, ही तर काही आपोआप दूर होईल याबद्दल माझ्या मनामध्ये संशयचा. या ठिकाणच्या अनेक मागण्या आपण मागत असताना आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आणि त्याची वैधता हीच आपली खरी मागणी असायला पाहिजे. परंतु आता कसं आहे की मागणी करायला जायची तर प्रमुख मागणी तुमची असली पाहिजे. आपलं होते कसं की आपण मग तिथंच अवर्षणाचंही मांडणार, शेतीमध्ये पाणी पडलं नाही म्हणून नापिकी आहे त्याला काय मदत देतात तेही म्हणणार, त्या ठिकाणी मच्छीमारचा दुष्काळ आहे त्याला काय मदत मिळते, डिझेलचे भाव वाढले त्याला काय मिळते, इकडे आणखी जे काय असतील. आता महाराष्ट्र आहे, वेगवेगळा प्रदेश आहे, वेगवेगळी भौगोलिक स्थिती आहे, प्रत्येक विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. विदर्भातले जे प्रश्न आहेत ते जरुरी नाही मराठवाड्याचे असले पाहिजे, मराठवाड्याचे जे प्रश्न आहेत ते जरुरी नाही उत्तर महाराष्ट्रातल्या या ठिकाणच्या बांधवांचे असतील. तेच प्रश्न या ठिकाणी पाहतो आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेचे असू शकत नाही किंवा कोस्टल रिजनच्या लोकांची असू शकत नाही. काही लोकांचा उदरनिर्वाह समुद्रावर चालतो, काही लोकांचा उदरनिर्वाह या ठिकाणच्या वन उपदवर चालतो आणि काही लोकांचा उदरनिर्वाह या ठिकाणी जमिनीवर चालतो, काही लोकांचा खनिजावर चालतो. वस्तुस्थिती आहे आणि या सगळ्यांमध्ये आपले लोक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत. परंतु या सर्वांच्या पलीकडे आमच्या उद्धाराची आणि आमच्या विकासाचा जो खरा प्रश्न असेल तो आमची कास्ट सर्टिफिकेट आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे. आणि म्हणून 1000 प्रश्न डोक्यात असताना इतरांना करू द्या ना तो संघर्ष. आपल्यामध्येच काही लोक बाकीचे प्रश्न घेऊन संघर्ष करा, परंतु कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी एवढीच एकमेव मागणी घेऊन आपण जर राज्यकर्त्यांपुढे गेलो तर निश्चितपणानं त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरीकडे आपण जर म्हटलं की दुष्काळ पडलेला आहे, काही मदत देतात की शासनाला तुम्हाला एकरी मदत देणं काही फार कठीण नाही. त्या अनेक बाबी आहेत. तेव्हा 1000 मागण्या एकाच वेळेला न रेटता, एकाच व्यासपीठावरून न मांडता
एकाच प्लॅटफॉर्मवरून न मांडता एकच मागणी आणि एकमुखी मागणी ज्याला म्हणता येईल ते पूर्ण राज्यातून आपण करू शकलो. जी आणि ती मागणी नाही खरं म्हणाल तर, कारण मागणी याच्यासाठी नाही की मागणी तर सुटलेलीच आहे, मागणी तर पूर्ण झालेलीच आहे. मागणीला तर न्याय या ठिकाणच्या पार्लमेंटनं दिलेलाच आहे, परंतु तो आमच्यापर्यंत पोहोचू कोण देत नाही. आमच्यापर्यंत या ठिकाणचं राज्य सरकार पोहोचू देत नाही. आणि एकीकडे आम्हाला घटनेनं दिलं, पार्लमेंटनं दिलं, या ठिकाणच्या उच्च यंत्रणेनं दिलं, ते आमच्यापर्यंत या ठिकाणचं आमचं सरकार, आमचं राज्य, आमची माणसं पोचू देत नाही. ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, एवढंच आपलं मागणं आहे. आणि दुसरीकडे जे मतं देऊन ज्यांच्या मतपेटीवर फरक करू शकतात मताच्या माध्यमातून असे समूह महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्ही पाहिलं आता 1-2 महिन्यात 3 महिन्यात बरंच पाहायला मिळालं सगळ्यांना. त्या लोकांसाठी मात्र पायघड्या अंथरलेल्या दिसत आहेत आपल्याला. त्यांच्यासाठी अंथराव्यात आमची काही त्याला नाराजी नाही, परंतु जे शक्य नाही त्यासाठी सगळे अगदी असे दाखवत आहेत की आम्ही सगळे तुमच्यासाठी प्रश्न सोडवायसाठी पुढे आहोत. अरे बाबा, आमचे तर प्रश्नच नाहीत ना, तुम्ही निर्माण केलेले त्यामध्ये अडथळे आहेत तेवढेच दूर करा ना. आम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्या, आम्हाला व्हॅलिडिटी द्या, आणि आमचे जे सेवेतले काही प्रश्न असतील, या ठिकाणचे माडा मिनी पॉकेटचे प्रश्न, माना मिनी मोडा पॉकेटचे प्रश्न असतील, या ठिकाणच्या पेसा कायद्याच्या अंतर्गतले आमच्या गावगाड्यातले प्रश्न असतील, हे तुम्ही सोडवा. याच्या पलीकडे आम्हाला काही करायचं नाही, आणि ते तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त अंमलबजावणी करायची, इम्प्लिमेंटेशन करायची जबाबदारी फक्त राज्य सरकारची आहे, आणि तेही ते करत नाही. तर हे सुद्धा आपण कुठंतरी गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि आमचं त्यामध्ये कुठं काय योगदान असू शकते, आमचं त्याच्यामध्ये काय चुकते आहे की समोरची व्यक्ती म्हणते की बोगस लोकांना तर आम्ही तुमच्या नोकऱ्या वाचवल्या. आता ते म्हटलं नाही म्हटलं ते त्यांना माहीत, परंतु अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. पण त्यांनी तरी का म्हणावं याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपणही तेवढेच कारणीभूत असू त्या सगळ्या गोष्टीसाठी. आपण तरी कुठं काय, आता ते शब्द वापरणं बरे दिसत नाही, आपण तरी कुठं आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये खंबीर आहोत. आपण तरी कुठं आपल्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपली मागणी एकमुखी एक संघ अशा पद्धतीची आहे. परंतु हे सगळं जरी असलं तरी कुठलाही राज्यकर्ता कोणीही पक्षाचा असू दे, या पक्षाचं राज्य असू दे का त्या पक्षाचं असू दे, या पक्षाचा मुख्यमंत्री असू दे त्या पक्षाचा असू दे, हे कोणतेही लोकप्रतिनिधी हे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच त्या ठिकाणी असतात याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. ते काही कोणाला धुकतं माप आणि कोणावर अन्याय करायसाठी तिथे जात नाही. प्रत्येकाला असं वाटते की माझ्या कारकिर्दीमध्ये एक चांगलं काम माझ्या हातून झालं पाहिजे आणि या महाराष्ट्रामधल्या तमाम लोकांना माझ्याकडून न्याय मिळाला पाहिजे, घटनात्मक न्याय मिळाला पाहिजे. या ठिकाणी जो घटनेनं दिलेला आहे न्याय तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. असं काही कुठला राजकीय पक्ष म्हणत नाही की नाही आमची ती भूमिका नाही, तुम्हाला दिलं असेल पण आम्हाला ते द्यायचंच नाही, असं नाही. परंतु तरीसुद्धा बाहेरचे प्रोसेस तुमचं सगळं खरं असल्यानंतरसुद्धा तुमच्या योग्य मागणीवर प्रभाव टाकण्याचं काम हे फोर्सेस करतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हे फोर्सेस कशा पद्धतीनं दूर करता येतील, ह्या शक्ती ज्या आहेत ह्या शक्ती प्रभाव टाकणाऱ्या कशा पद्धतीनं दूर करता येतील याचासुद्धा आपण विचार सगळ्यांनी केला पाहिजे. विचार केला तर मार्ग सापडेल. निश्चितपणानं त्या दृष्टीनं प्रयत्न आपण करूया. एक संघपणे एकत्रितपणे हा संघर्ष करूया. कोण सोबत आहे कोण सोबत नाही याचा विचार तुम्ही न केलेला बरा. मी तर केव्हाच सोडून दिला, कारण जे सोबत येतील ते आपले आणि नाही येतील ते त्यांचं स्वागत, अशा पद्धतीची भूमिका आपण घ्या आणि एक योग्य वाटचाल, योग्य मार्गाने केलेली वाटचाल निश्चितपणानं तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांनी मतं मांडली, त्यांची सर्वांची मीच आभार मानतो. आणि आजची जी गुगल मीट संपली असं आयोजकांनी जाहीर करावं